समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवा सुविधा सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात या उद्देशाने माननीय प्रदीपप्पा कदम यांनी पुढाकार घेत पलूस पंचायत समिती येथील दिव्यांग विभागासाठी लॅपटॉप, संगणक व प्रिंटर संच प्रदान केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या माननीय प्रदीपप्पा कदम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी आयोजित कार्यक्रमात प्रदीपप्पा कदम यांच्या हस्ते या संगणक संचाचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा प्रभावी वापर होऊन दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवणे अधिक सोपे होणार आहे. या प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी माननीय प्रदीपप्पा कदम यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल असे मत व्यक्त केले. प्रदीपप्पा कदम यांच्या या पुढाकारामुळे दिव्यांग नागरिकांसाठी डिजिटल सुविधांचा मार्ग अधिक सुलभ झाला असून त्यांच्या दैनंदिन शासकीय कामकाजात मोठी मदत होणार आहे. पलूस पंचायत समितीच्या दिव्यांग कक्षाला तालुक्यातल्या गावागावामध्ये दिव्यांगांच्या योजना पोहोचवण्यासाठी आणि बरेचसे दिव्यांग असे आहेत की जे बाबा घरातून बाहेर पडू शकत नाही, जे कार्यालयापर्यंत येऊ शकत नाही, त्या दिव्यांगांना त्या योजना पोहोचवणं, ऑनलाईन त्यांची माहिती भरणं आणि ऑनलाईन अर्ज करणं यासाठी दिव्यांग विभागाला एका लॅपटॉपची आणि प्रिंटरची आवश्यकता होती. दिव्यांग विभागाकडून तशी ती गरज लक्षात येता आपण आपल्या यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या वतीनं आज पंचायत समितीच्या दिव्यांग कक्षासाठी आपण एक लॅपटॉप आणि प्रिंटर दिलेला आहे, ज्याचा उपयोग पलूस तालुक्यातल्या दिव्यांगांना लाभापासून लाभ मिळण्यासाठी त्याचा होणार आहे आणि एकही दिव्यांग वंचित राहू नये यासाठी आपण ही एक चांगल्या पद्धतीनं एक चांगली वस्तू पंचायत समिती दिव्यांग कक्षाला दिलेली आहे, ज्याचा उपयोग तालुक्यातील दिव्यांगांना होणार आहे. शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्या योजनांचा लाभ त्यामुळे दिव्यांगांना होणार आहे आणि तालुक्यातल्या दिव्यांगांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तर या योजना या उपकरणाचा उपयोग होणार आहे. एवढंच चांगल्या हेतून आपण या ठिकाणी हे दिव्यांगांना कक्षाला हे लॅपटॉप आणि प्रिंटर आपण दिलेलं आहे. धन्यवाद. तर आज पोलीस पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि दिव्यांग विभाग या विभागामध्ये दिव्यांगाच्या कक्षाला सक्षम करण्यासाठी त्यांना प्रिंटर आणि लॅपटॉपची आवश्यकता होती आणि ते आमच्या आव्हानानंतर सन्माननीय प्रदीपप्पा कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता आमच्या दिव्यांग विभागाला एक लॅपटॉप आणि प्रिंटर भेट म्हणून दिलेला आहे. सर्वप्रथम मी आपणचं या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. दिव्यांग विभागाला तालुक्यातील दिव्यांग सक्षम करायचे आहे, परंतु तो विभाग पण देखील तसा सक्षम असला पाहिजे. त्या अनुषंगाने हे खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा सगळ्या तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आवाहन करतो की आपल्या ग्रामपंचायत स्तरावरती तुम्ही ग्रामसेवक यातल्या ग्रामपंचायतला तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांच्यासमोर मांडा. ग्रामपंचायतीकडून तुम्हाला निश्चितच त्या प्रकारे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल. अगदी तुम्हाला तिथे काय अडचणी आले असतील तरी मी माझा मोबाईल नंबर सगळ्यांसाठी पब्लिक केलेला आहे, तुम्ही तिथे माझ्याशी संपर्क साधू शकता. आमच्या पंचायत समितीला दिव्यांग लोक आहेत त्यांचे संपर्क करू शकता, जेणेकरून दिव्यांग बांधवांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचा सामाजिक समावेशन ही प्रक्रिया आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये वेगाने पार पाडायची आहे. त्यानिमित्तानं आमचे प्रयत्न निश्चित आहेत, परंतु आमच्या प्रयत्नांना आपण सारख्या दानशीर व्यक्तींची जेव्हा साथ मिळते, सहकार्य मिळते, तेव्हा आम्हाला काम करायला अधिक जास्त ऊर्जा मिळते. तर हे खूप चांगलं काम या निमित्तानं या तालुक्यामध्ये भविष्यात होणार आहे याची मी ग्वाही देतो. थांबतो. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.